Hello dear students, I welcome you all. Today we are going to see the remaining part of the story, the cop and the anthem. In the first part of the story, we have seen how Soapy tries different ways to get himself arrested. पहिल्या भागामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की सोपी कशा प्रकारे स्वतःला अटक करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो. In today's class, we shall see whether he becomes successful in his efforts to get himself arrested, and we shall also see how the story ends in an unexpected way. So let's start the second part of the story, the cop and the anthem. On page number 30, second paragraph, Soapy was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. सोपीच्या मनामध्ये एक प्रकारची भीती वाटत होती की काहीतरी जादू होत आहे जी याला अटकेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो अस्वस्थ होता. अँड when he came upon another policeman longing grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. आणि त्यांनी पाहिलं की एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येत होता. हे पाहिल्यानंतर सोपी जो आहे तो विचित्र वागायला लागला, कारण त्याला अटक करून घ्यायची होती आणि आपण काहीतरी विचित्र वागलो तर पोलीस आपल्याला अटक करेल असं त्याला वाटत होतं. डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे विचित्र वागणे. ऑन द साइडवॉक सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. सोपी जो आहे तो ओरडत होता. येल म्हणजे ओरडणे. ड्रंकन गिब्रिश म्हणजे निरर्थक एखादा पिदाडा माणूस जसा असतो किंवा दारू पिलेला माणूस असतो त्याप्रमाणे तो ओरडत होता. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस म्हणजे जेवढ्या मोठ्याने कर्कश आवाजामध्ये त्याला ओरडता येईल असं तो ओरडत होता. ही डान्स्ड, हॉल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब्ड द स्काईज. तो मोठमोठ्याने ओरडत होता, नाचत होता आणि त्याने गोंधळ निर्माण केला होता. द पोलीसमॅन मिअरली ट्विल्ड हिज क्लब, टर्न्ड हिज बॅक टू सोपी अँड रिमार्क्ड टू अ सिटीजन. तो पोलीस अधिकारी जो आहे तो त्याच्याजवळ आला. त्याने आपली काठी फिरवली आणि इतर जे नागरिक त्या ठिकाणी होते त्यांना उद्देशून तो पोलीस म्हणाला, दिस वन ऑफ देम येल लॅड्स सेलिब्रेशन द गूज एग दे गिव्ह टू हार्टफोर्ड कॉलेज. नॉयसी बट नो हार्म, वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. तो पोलीस अधिकारी जो आहे त्यांनी याला अटक न करता किंवा याला कुठल्याही प्रकारची शिक्षा न देता तो इतर लोकांना सांगत होता की हा येल, YALE असा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. हे विद्यापीठाचं नाव आहे. येल या विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे आणि हार्टफोर्ड कॉलेज यांच्यासोबत त्यांचा एक सामना झाला होता खेळाचा. त्यामध्ये हे जिंकले आहेत आणि त्याचं सेलिब्रेशन करणारा हा विद्यार्थी आहे आणि आम्हाला अशी सूचना देण्यात आली आहे की कुठल्याही प्रकारची इजा त्यांना पोहोचू नये. डिसकन्सॉलेट सोपी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. हे ऐकल्यानंतर सोपीला दुःख झालं आणि हा जो अयशस्वी प्रयत्न त्याचा चालू होता तो त्यांनी थांबवला. वुड नेवर अ पोलीसमॅन ले हँड्स ऑन हिम.
सोफीला असं वाटलं की कधीच आपल्याला पोलीस मारणार नाहीत का, आपल्याला अटक करणार नाहीत का. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्ड ॲन अनअटेनेबल आर्केडिया. आणि त्याला आता असं वाटत होतं की आपण ज्या नंदनवनामध्ये जाऊ इच्छितो कदाचित तिथं आपण आता जाऊ शकणार नाही. आर्केडिया हा शब्द या ठिकाणी नंदनवन या अर्थाने वापरलेला आहे. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. थंड वारा वाहत होता, त्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी यांनी आपल्या कोटची बटन लावली. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. एका सिगारेटच्या दुकानामध्ये त्याला एक व्यक्ती सिगारेट पेटवताना दिसला. ॲट द स्विंगिंग लाईट म्हणजे वारा वाहत होता, त्यामुळे त्या स्टोअरसमोर लावलेला जो लाईट आहे तो वाऱ्याने हलत होता आणि त्या उजेडामध्ये एक व्यक्ती सिगार पेटवत असताना त्याला दिसला. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. आणि त्या स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी त्या व्यक्तीने आपली छत्री त्या दारामध्ये ठेवली होती. सोफी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब्ड द अम्ब्रेला अँड साउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली. सोफीने त्या ठिकाणी प्रवेश केला, ती छत्री उचलली आणि हळू तो त्या ठिकाणाहून निघाला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. सोफीच्या पाठीमागे तो माणूस देखील येत होता. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. तो व्यक्ती सोफीला म्हणाला की छत्री माझी आहे. ओ इज इट, स्नीड सोफी, ॲडिंग इन्सल्ट टू पेटी larceny. Well, why don't you call a policeman? I took it. Your umbrella? Why don't you call a cop? There stands one on the corner. सोफी त्या व्यक्तीला म्हणाला की ही छत्री तुमची आहे, मग तुम्ही पोलीसला का बोलवत नाही. आय टूक इट युअर अम्ब्रेला. मी तुमची छत्री घेतलेली आहे, चोरलेली आहे. वाय डोंट यू कॉल अ कॉप. मग तुम्ही पोलिसाला का बोलवत नाही. तिथे एक पोलीस थांबलेला आहे असं सोफीने त्या व्यक्तीला सांगितलं. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. सोफी डिड लाईकवाईज विथ अ प्रिमॉनिशन that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. तो व्यक्ती जो आहे त्याने आपली गती कमी केली होती आणि सोफीच्या हे लक्षात आलं की परत आपलं नशीब आपल्याला साथ देणार नाही. या दोघांकडेही तो पोलीस उत्सुकतेने पाहत होता. Of course, said the umbrella man. Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. आणि तो व्यक्ती म्हणाला की जर तुमची ही छत्री असेल तर काही हरकत नाही, तुम्ही ते ओळखलं असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण मी ही छत्री एका रेस्टॉरंटमधून सकाळी चोरली होती. ऑफकोर्स इट्स माईन, सेड सोफी सॅवेजली. आणि सोफी म्हणाला की हो, ती माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. तो व्यक्ती तिथून निघून गेला. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन ॲन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. आणि तो पोलीस अधिकारी जो यांच्या दिशेने येत होता तो एका व्यक्तीला मदत करण्यासाठी पुढे निघून गेला. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट
damaged by improvements, he hurled the umbrella angrily into an excavation. सोपी जो आहे तो देखील तिथून पूर्वेच्या दिशेने निघाला. रागाने त्याने आपली छत्री एका खड्ड्यामध्ये फेकली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन who wear helmets and carry clubs. आणि जे पोलीस अधिकारी आहे त्याच्याबद्दल काहीतरी बडबड करत हा सोपी जात होता. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण त्याला पोलिसाकडून अटक व्हायची होती. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि सोपी स्वतःशी बडबड करत काहीतरी बोलत तो रस्त्याने जात होता आणि म्हणत होता की ते जणू काही याला राजा समजतात जो कधीही कुठली चूक करू शकत नाही. ॲट लेंथ सोपी रीच्ड वन ऑफ द avenues to the east where the glitter and turmoil was but in faint. थोड्या अंतरावर एक मोठी बिल्डिंग होती ज्या ठिकाणी उजेड पडलेला होता, गर्दी देखील होती. ही dragged himself towards Madison Square for the homing instinct survive even when the home is a park bench. थोड्या अंतरावर त्यांनी पाहिलं की एक बिल्डिंग होती आणि त्या ठिकाणी उजेड होता, गर्दी होती. परंतु तो मेडिसन स्क्वेअर या चौकाकडे निघाला कारण त्या ठिकाणी बेंचवर तो नेहमी बसायचा. आणि बट ऑन ॲन अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टील. आणि पुढे जात असताना तो एके ठिकाणी कॉर्नरवरती थांबला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च. त्या ठिकाणी एक जुना चर्च होता. क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. एक जुनं अशा प्रकारचं चर्च त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. रॅम्बलिंग या शब्दाचा अर्थ आहे स्प्रेडिंग ऑर वाइंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डायरेक्शन्स. आणि गॅबल्ड या शब्दाचाही अर्थ या ठिकाणी दिलेला आहे कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स, द ट्रँग्युलर अप्पर पार्ट ऑफ अ वॉल. थ्रू वन व्हायोलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. एका खिडकीतून एक मंद प्रकाश येत असलेला सोपीला दिसला. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. आणि त्या खिडकीतून एक ऑर्गॅनिस्ट, एक वाद्य वाजवणारा गात होता हे त्याला ऐकू आलं. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग शब्बात. The word Shabbat means a day of religious observance and abstinence from work kept by Jews and Christians. म्हणजे 7 दिवस काम केल्यानंतर एक विश्रांतीचा दिवस ज्यूज आणि ख्रिश्चन्स हे साजरा करतात. तर त्यासाठी एक गीत गात असलेला व्यक्तीचा आवाज सोपीला आला. फॉर there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed. आणि ते गाणं ऐकून सोपी त्या ठिकाणी स्थिर झाला, त्या ठिकाणी उभा राहिला. अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. म्हणजे त्या ठिकाणी एक काटेरी कुंपण लोखंडी होतं, तिथे तो थांबलेला होता. द मून वॉज ॲबो. चंद्र डोक्यावर आलेला होता. फुल अँड रॅडियंट. चंद्रप्रकाश पडलेला होता. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. रस्त्यावरती पायी चालणारे लोक आणि वाहनं आता दिसत नव्हती. स्पॅरो ट्विटर्ड.
चिमण्या चिवचिव असा आवाज करत होत्या. स्लिपीली इन द eaves or little while the scene might have been a country churchyard. आणि एक चर्च यार्डच्या जवळ तो आता आलेला होता. अँड द anthem that the organist played cemented Sophie to the end fence. आणि ती जी प्रार्थना तो ऑर्गॅनिस्ट गात होता ते ऐकून सोफी त्या ठिकाणी थांबला. फॉर ही हॅड नोन इट वेल in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. आणि सोफीला आपल्या चांगल्या दिवसांची आठवण झाली ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये मदर्स म्हणजे चर्चमधल्या ज्या मदर्स आहेत, रोजेस, ॲम्बिशन्स म्हणजे चांगल्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या, चांगली महत्त्वाकांक्षा होती, मित्र होते किंवा सद्विचार त्याच्या मनामध्ये होते, या सगळ्या गोष्टीची आठवण त्याला झाली. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुअन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. म्हणजे सोफी जो आहे तो आता चांगल्या गोष्टी स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये होता आणि त्या गाण्याचा प्रभाव यामुळे एक चांगला बदल त्याच्या मनामध्ये आता झालेला होता. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड. म्हणजे आत्तापर्यंत ज्या वाईट गोष्टीमध्ये तो अडकलेला होता त्याची जाणीव त्याला झाली. द डिग्रेडेड डेज म्हणजे कमी प्रतीचे वाईट दिवस जे होते त्याची आठवण त्याला झाली. अनवर्दी डिझायर्स आणि जे अयोग्य अशा प्रकारच्या इच्छा त्याच्या मनामध्ये होत्या त्याची जाणीव त्याला झाली. डेड होप्स, रेक्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्ज दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जे हलके विचार होते, ज्या वाईट गोष्टी होत्या त्या सगळ्या त्याला आता त्याची जाणीव झालेली होती. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रेस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू हिज स्ट्रेंज मूड. आणि त्याचं मन देखील आता या मनस्थितीला, जी बदलण्याची मनस्थिती आहे, त्याला प्रतिसाद देत होता. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. आणि नैराश्याविरुद्ध लढायचं असं त्यांनी आता ठरवलं होतं. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. आणि या दलदलीतून, या चिखलातून बाहेर यायचं असं त्यांनी ठरवलं. अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि एक व्यक्ती म्हणून, एक चांगला व्यक्ती म्हणून जगायचं असं त्यांनी ठरवलं. ही वूड कॉन्कर द इव्हिल. वाईटावर विजय मिळवायचा. दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. म्हणजे आत्तापर्यंत जो वाईटाचा गुलाम तो बनलेला होता त्यापासून मुक्त व्हायचं असं त्यांनी ठरवलं. देर वॉज टाईम ही वॉज यंग येट. आणि त्याच्याकडे खूप वेळ होता, तो अजून तरुण होता. ही वूड रेझरेक्ट हिज ओल्ड ईगर ॲम्बिशन्स अँड पर्स देम विदाऊट फाल्टरिंग. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण परत एक चांगला व्यक्ती म्हणून जगायचं आणि न थकता आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची. दोज सॉलेम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्हॉल्युशन इन हिम. आणि ते गंभीर आणि मधुर अशा प्रकारचं गीत यामुळे एक प्रकारचा क्रांतिकारी बदल त्याच्यामध्ये झाला होता. टुमॉरो ही वूड गो इन टू द रोरिंग डाऊनस्टेअर डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण आता काहीतरी काम करायचं. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. एकदा एका व्यक्तींनी त्याला ड्रायव्हर होण्याची ऑफर दिली होती. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड ही वूड. आणि त्याने असं ठरवलं की आपण आता काहीतरी करायचं, काहीतरी बनायचं. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. असा विचार करत असताना त्याच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. आणि त्यांनी वळून पाहिलं की एक पोलिसमॅन त्या ठिकाणी होता. व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क्ड द ऑफिसर. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी याला विचारलं की तू इथे काय करतोयस. नथिंग सेड सोफी. सोफी म्हणाला की काहीच नाही.
Then come along, said the policeman. आणि तो पोलीस अधिकारी याला म्हणाला की चल माझ्यासोबत. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सोपीला पकडून नेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोपीला 3 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. Now, here the story ends. As it was mentioned in the beginning that O. Henry's stories end in an unexpected way, here also the end is unexpected. And the term that is used for O. Henry's stories is smile and tears. आणि ओ हेनरी यांच्या कथेसाठी जी टर्म वापरली जाते की कथा ज्यावेळेस संपते, ज्या पद्धतीने कथेचा शेवट होतो, तर आपल्याला हसू देखील येतं आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रू देखील असतात. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस स्टोरी वेल. इफ नॉट, गो थ्रू द स्टोरी वन्स अगेन. थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.